वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या मोठ्या बातमीकडे. भाजपचे विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषण आता व्हायरल झालंय. समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. मात्र माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. या क्लिपमध्ये खडसेंसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली गेल्याचा दावा होतोय. ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरींची कमालीची शिवीगाळ ऐकायला मिळतेय. चौधरींच्या या शिवराय भाषेला मंत्री गिरीश महाजनांचीही सहमती आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंबाबत या ऑडिओ क्लिपमध्ये शिवराय भाषा वापरण्यात आलेली आहे. विजय चौधरी यांनी जास्त प्रमाणात शिवीगाळ या ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे चौधरींच्या या शिवराय भाषेला मंत्री गिरीश महाजन यांची देखील सहमती आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. सध्या या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ निर्माण झालेली आहे. भाजपचे विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामधील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे विजय चौधरी यांनी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिल्याचंही समजतंय. तर डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून विजय चौधरी यांच्या हकालपट्टीची मागणी होतीये आणि त्यामुळे राजकीय विश्वात खळबळ निर्माण झालेली आहे. नंदुरबारमध्ये या सगळ्या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झालेली आहे. ती कथित ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे, काय संभाषण आहे, आपण पाहूयात. खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बाबा गमत पा. दरवेळेस काही ना काही घेऊन हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. फोटो दाखवतो तुझ्या फोटो फोटो सगळे फोटो त्याचे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड दुनियाभर पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खडसेजी नमस्कार. आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली असेल. ही क्लिप सध्या खूप चर्चेचा विषय ठरते. भाजपमध्ये कशा रीतीनं अंतर्गत वाद आहे हे दर्शवणारी ही ऑडिओ क्लिप आहे. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं या ऑडिओ क्लिपवर? कारण रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा या ऑडिओ क्लिपमध्ये वापरण्यात आली आहे. मी पूर्वीचा भाजप पाहिलेला आहे आणि आताचा भाजप अनुभवत आहे. म्हणजे इतक्या अश्लील भाषेमध्ये आणि अश्लाघ्य भाषेमध्ये एखादा विषयी वर्तन करू शकतो, बोलू शकतो, हे आत्ताच घडू शकतो. आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे की ज्या रीतीने तो बोलतो आहे आणि समोरचे मंत्री त्याला दुजोरा देत आहेत, हे तर अत्यंत वाईट आहे. म्हणजे आत्ताची भाजप ही कोणत्या रीतीने चाललेली आहे हे याच्यावर स्पष्ट दिसत आहे. या विजय चौधरीच्या 60-65 कॅसेट, ऑडिओ कॅसेट माझ्याकडे आता मिळालेले आहेत. अच्छा. त्याने अनेक महिलांविषयी आक्षेपार्ह वर्तन केलेलं आहे, बोललेलं आहे. स्मिता वाघांचे बोललेलं आहे, भागवत कराडांचे बोललेलं आहे. त्या माझ्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या पाहिल्या तर या माणसाला म्हणजे हा विकृत माणूस असू शकतो अशा रीतीने सर्वांचे बोलताना तो वागतोय.
आदिवासींना शिवाय दिल्यावरून आदिवासींचा एक मोर्चा 9 तारखेला आदिवासी दिनाच्या निमित्त काढणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे झालेले आहेत. त्याला पक्षातून हाकलपट्टी करा अशी मागणी आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा अशी ही मागणी आहे. आता त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झालेली आहे. पण हे सगळं पाहत असताना या सगळ्या गोष्टी होतील, तर नेमकं भाजपची भूमिका काय आहे हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. भाजपची भूमिका काही वेळा स्पष्ट होईलही, मात्र आता ज्या पद्धतीनं ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे यामध्ये असंही म्हणण्यात आले की रक्षा खडसे यांचा राजीनामा घ्या, काय चाललंय पक्षात वगैरे असे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे? ज्या प्रकारे रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत, तुम्ही त्यांचे सासरे आहात, तुम्ही वेगळ्या पक्षात आहात आणि यावरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे भाजपमध्ये